इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पिंपरी चिंचवड सायबर सेलने उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई करत सायबर गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे। देहू रोड येथील एका व्यक्तीची शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने तब्बल 20,24,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती। या गुन्ह्यात मुख्य आरोपींना मदत करणाऱ्या अजयराज किशनलाल आर्या याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले। या ग्रुपमध्ये कंपनीला सेबीची मान्यता असल्याचे खोटे सांगून शेअर ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले। फिर्यादींना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 20,24,000 रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सायबर सेलकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता। तपासादरम्यान आरोपींनी फसवणुकीसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी उल्हासनगर येथील अजयराज आर्या याला तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले। सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे देणाऱ्या आर्याने पोलिसांच्या दबावाखाली त्याच्या साथीदार परमान साजिद अली खान आणि निखिल सेलवानी यांच्या सांगण्यावरून बँक खाते उपलब्ध करून दिल्याचे कबूल केले। त्याने फसवणुकीच्या रकमेतून मोबदला घेतल्याचेही उघडकीस आले। पुढील तपासासाठी आर्याला देहू रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने केली आहे।